अचलपूरच्या नगरसेविका आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या रुपाली मासने यांच्या पुढाकाराने व विदर्भ कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने अचलपूर येथे 38व्या विदर्भ केसरी पुरुष व महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचा थरार 16 ते 18 एप्रिल दरम्यान हनुमान आखाडा बिलनपुरा नगर परिषद मैदान येथे पाहायला मिळणार आहे। या स्पर्धेत विदर्भातील 11 जिल्हे आणि 4 महानगरपालिका अशा एकूण 15 संघातील 300 पैलवान व 25 अधिकारी सहभागी होणार आहेत। स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून बक्षीस वितरण समारंभाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। विदर्भ केसरीचा किताब पटकावणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या पैलवानाला होंडा शाईन मोटरसायकल सन्मान चिन्ह आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात येईल। द्वितीय व तृतीय क्रमांकांसाठी देखील रोख रकमेची मोठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। या भव्य आयोजनामुळे विदर्भातील कुस्तीगीरांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असून कुस्ती शौकीनांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे। 38वी विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा पालकमंत्री चषक 16, 17, 18 एप्रिलला अचलपूर येथे होत आहे। या स्पर्धेचे आयोजक सौ रुपाली अभय मासने नगराध्यक्ष आहेत तिथल्या। अमरावती जिल्हा कुस्तीगीर संघ, विदर्भ कुस्तीगीर संघ आणि याला सर्वांना मान्यता आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची। यांच्या वतीनं या स्पर्धा अचलपूरमध्ये होत आहे आणि 38व्या विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की आजपर्यंत ज्या 37 विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या त्यामध्ये एवढं बक्षीस नव्हतं, यावेळेस एवढं बक्षीस आहे। होंडा शाईन मोटरसायकल हे आपण विदर्भ केसरी पैलवानाला देणार आहे, रोख बक्षीस देणार आहे। विदर्भातून 300 पैलवान यामध्ये भाग घेणार आहे। त्याही पलीकडे त्यांची पूर्ण जेवणाची राहण्याची व्यवस्था हे आयोजकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी महिला विदर्भ केसरी स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलं आहे आणि आम्ही 3 वर्षापासून विदर्भ महिला केसरी कुस्ती स्पर्धा घेत आहे। त्यामध्ये विदर्भ केसरी महिला सुद्धा त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहे। यामध्ये 48, 53, 57, 49, 63 आणि 46, 76 हे गट राहणार आहे। विदर्भातले जवळजवळ सर्व संघ यामध्ये भाग घेतील। महानगरपालिकेतले 4 संघ असे मिळून एकंदर 15 संघ यामध्ये भाग घेतील। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सदस्य आणि विदर्भ कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संजय तिरथकार यांच्या पुढाकाराने या विदर्भात एक चांगले कुस्तीगीर तयार व्हावे या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ सातत्याने प्रयत्न करत आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या माध्यमातून आजपर्यंत कॉमनवेल्थ, राष्ट्रकुल या स्पर्धेमध्ये आशियामध्ये कुस्तीगीर गेले आहे। आता आपण पाहिलं की 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्याला झाली आणि त्यानंतर ग्रीको रोमन दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा देवळीला झाली। या कुस्तीला आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त आपण याची प्रसिद्धी करावी जेणेकरून विदर्भातला पैलवान पुढे तयार होऊ शकेल। तर आज आपण विदर्भात थोडं मागं आहे, एक अमरावती सोडलं, पण आपल्या माध्यमातून जर या प्रसार प्रसिद्धी चांगली मिळाली तर चांगली कुस्तीगीर सुद्धा तयार होऊ शकते। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी। लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।